राणीच्या मनात मालतीने इंद्राबद्दल संशयाचं विष पेरलेलं असतं, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ असते. दुसरीकडे घरातील सर्वजण कोल्हापूरला जायला निघतात आणि इंद्रा मुद्दाम राणीसोबत वेळ घालवण्यासाठी घरीच थांबतो. इंद्राने राणीसाठी एक खास लाल रंगाची साडी आणलेली असते आणि तो तिला ती नेसून गॅलरीमध्ये भेटायला सांगतो. राणी जेव्हा तयार व्हायला आपल्या खोलीत जाते, तेव्हा तिला कपाटात एक चिठ्ठी सापडते. ती चिठ्ठी वाचून राणीला मोठा धक्का बसतो, कारण त्यात इंद्राला मारण्याच्या कटाबद्दल काहीतरी लिहिलेलं असतं. तिला वाटतं की इंद्रानेच ही चिठ्ठी मुद्दाम तिथे ठेवली असेल आणि तो तिच्याशी केवळ लग्नाचं नाटक करत आहे. राणी रागाच्या भरात इंद्राला जाब विचारायला गॅलरीमध्ये जाते. तिथे इंद्राने राणीला प्रपोज करण्यासाठी खूप सुंदर सजावट केलेली असते. तो गुडघ्यावर बसून राणीला आय लव्ह यू म्हणण्याची प्रॅक्टिस करत असतो. पण राणी तिथे येताच त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करते. ती त्याला विचारते, तुम्ही माझ्याशी केवळ छल करण्यासाठी लग्न केलंत का? आणि हे लग्न केवळ एक कॉन्ट्रॅक्ट होतं का? राणीच्या या प्रश्नांवर इंद्रा प्रांजलपणे हो म्हणतो, कारण सुरुवातीला त्याचे विचार तसेच होते. पण आता तो पूर्णपणे बदलला आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न करतो. राणीच्या राग अनावर होतो आणि ती त्याच्या काहीही ऐकून न घेता तिथून जाऊ लागते. तेव्हा इंद्रा तिला विनवणी करतो आणि सांगतो की माझी बाजू एकदा ऐकून घे. माझ्या मनात तुझ्याबद्दल काय आहे हे मला व्यक्त करू दे. जेव्हा इंद्र आपलं मन राणीसमोर मोकलम करतो आणि त्याचं तिच्यावर असलेलं खरं प्रेम व्यक्त करतो, तेव्हा राणीचे डोळे पाणावतात. सर्व गैरसमज दूर होतात आणि राणी भावूक होऊन इंद्राला घट्ट मिठी मारते.